शिवराय, जय भीमराय. ॲडव्होकेट संदेश गावरे यांच्यासोबत अल्ताफ बोलतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. नगर परिषदेने 2023ला एक ठराव केला. या चौकामध्ये सुशोभीकरण करायचं आहे. या सुशोभीकरणाची अंदाजे रक्कम 10,57,083 रुपये. परंतु आज परिस्थिती अशी आहे की काम होऊन 23, 24, 25, 26 आज 2026 आहे. परंतु ज्या स्थितीमध्ये हे घड्याळ लावलेलं आहे त्या स्थितीमध्ये हे अजूनही बंदच आहे. म्हणजे 10.5 लाख रुपयाचा चुना नगर परिषदेने सर्वसामान्य लोकांना लावलेला आहे. हा चुना जो लावण्याचं काम केलेलं आहे, हा चुना लावण्याचं काम जे केलेलं आहे, बांधकाम विभाग, नगर अभियंता, अंतर्गत लेखापरीक्षक, लेखापाल आणि सन्माननीय आमचे मुख्याधिकारी या सर्व मंडळींनी, या सर्व अधिकाऱ्यांनी गोरगरीब जनतेच्या पैशावरती डल्ला मारलेला आहे. ही गोरगरीब जनता आपल्या झटपटीतून, आपल्या करातून, आपल्या शैक्षणिक करातून हे जे सगळे आपले पैसे देत असते, या पैशाचा दुरुपयोग, या जनतेच्या पैशाचा दुरुपयोग या नगर परिषदेने केलेला आहे. काय गरज आहे 10,57,000 रुपयाच्या घड्याळाची? ज्या घड्याळाचं मेंटेनन्स त्यांना करता आलं नाही. जे घड्याळ बंद स्थितीत असताना सुद्धा ठेकेदाराचं बिल हे का देण्यात आलेलं आहे, कशासाठी देण्यात आलेलं आहे? जर बंद घड्याळाचं बिल, बंद प्रोजेक्टचं बिल जर नगर परिषद काढू शकते, हा फक्त नमुना आहे 10,57,000चा. शहरामध्ये अनेक ठिकाणी अशी कामं आहेत की जी अपूर्ण आहेत आणि त्याचे पैसे अदा झालेले आहेत. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी साहेबांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, हा जनतेचा पैसा आहे, जनतेच्या कल्याणासाठी वापरला पाहिजे. पैशाचा अपव्यय चालणार नाही. जय भीम, जय शिवराय.